विनंती करावी लागली। जर महाविकास आघाडीने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला आणि तुम्हाला सोबत युतीमध्ये घेतलं तर MIM त्यासाठी सोबत जाण्यासाठी तयार आहे का? महाविकास आघाडीने 70 वर्षापासून हेच केलेलं आहे। उगाच दाखवायला नाव देऊन उपयोग नाही। काम करून समाजाचा विकास करणारा धमक असलेला उमेदवार लागतो। आतापर्यंत रबरी शिक्के असे दिलेले आहेत आणि कारभार तेच केलेले आहेत। त्याबद्दल उदगीरच्या जनतेचं कौल बघून उदगीरच्या जनतेने कोणत्या पक्षाला कौल दिलं गेल्या निवडणुकीत त्याची भान ठेवून MIM पक्षाला त्यांनी नगराध्यक्ष पद द्यावं आणि आमचे सिटिंग जे नगरसेवक होते त्या वार्डाची आम्ही मागणी केलेली आहे। झाले त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे सर्वांचं स्वागत करतो। गेल्या 15-20 दिवसाखाली मी सोशल मीडियाच्या माध्यमातून उदगीर नगर परिषदेला जातीवादी संघटना जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षाला एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिलेली होती। समविचारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारजी गट, उबाटा आणि छोटे वंचित बहुजन आघाडी आणि छोटे पक्ष समाजवादी, बामसेब जेही समविचारी पक्ष संघटना असतील सर्वाला एकत्र करून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक लढवावं या व्यक्तीने सर्वाला आमंत्रित केलं होतं। गेल्या 20-25 दिवसापासून आमची दूरध्वनी येऊन चर्चा झाली, काही लोकांची भेट घेतली। आम्ही म्हणले की गेल्या निवडणुकीमध्ये MIM हा 2 नंबरचा पक्ष राहिलेला आहे। आम्ही सर्व पक्षाला विनंती केली की MIM हा नगराध्यक्षाचा उमेदवार थांबा करू इच्छितो, नगराध्यक्ष पद आम्हाला द्या। आमचे सिटिंग नगरसेवक जे 4 प्रभागामध्ये ते 4 प्रभाग द्या म्हणून मध्यंतरी जे आमच्याशी बोलणं करीत होते त्यांच्या मार्फत निरोप पाठवला। त्यांच्याकडून असं आलं की काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला नगराध्यक्ष द्या, राष्ट्रवादी शरद पवार गट हे पण म्हणतात की आम्हाला नगराध्यक्ष द्या। मताचं जर पर्सेंटेज बघितलं काँग्रेसचे त्या काळातले जे नेते होते जे आमच्या बरोबरीनं मतं घेतले होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये आता नेता उरलेला नव्हता किंवा नाही। म्हणून आम्ही त्याला विनंती केली की उदगीर शहरामध्ये 40 ते 45% हे अल्पसंख्याक समाज आहे आणि हा समाजाचा कौल दलित आणि मुस्लिम ह्या MIM पक्षातला कौल दिल्यामुळे तुम्ही MIM पक्षाला संधी द्यावा, नगराध्यक्ष आम्हाला द्यावा असं आम्ही विनंती केलेली होती। तरी पण त्यांच्याकडून 2-4 वेळेस आम्ही बैठक करायचा प्रयत्न केलो, त्यांनी वेळ घालायचा प्रयत्न चालू केला, बसून बोलून करून ते आपल्या काँग्रेसची स्टाईल मध्ये करत होते। आता काही योग्य 8-10 तारखेच्या आत आचारसंहिता लागेल असं एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही वेळ न घालता ज्या ज्या लोकांना जातीवादी संघटना जातीवादी पक्षाला रोखायचं आहे उदगीर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांना अजून एक माझ्याकडून विनंती करण्यात येते की तुम्ही अजूनही खरंच जर तुम्हाला भाजप आणि जातीवादी पक्षाला त्याची मित्र पक्षाला रोखायचं असलं तर तुम्ही अजून एकदा विचार करावा। विचार करून आमच्या सोबत यावं। तुम्हाला जर आमच्या सोबत या म्हणल्यामुळे जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे।
उदगीर नगरपालिकेमध्ये गेल्या 35 वर्षापासून एक हाती कारभार, जे उदगीरची गुंडशाही, त्या उदगीरमध्ये हुकुमशाही होती, या हुकुमशाहीला कंटाळून उदगीरच्या जनतेने एमआयएम पक्षाला कौल दिला. थोड्या बहुत मताने पण पराभव झाला. त्याची चिंता न करता उदगीरच्या जनतेचं कौल हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मी अजून विनंती करतो की उदगीर नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, शहरामध्ये दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, पिछडा हे सगळे जर लोक एकत्रित येऊन जर नगरपालिका लढले तर भाजपला आपण त्यांच्या मित्र पक्षाला दूर ठेवता येईल. म्हणून आम्ही हे दुसरी वेळेस प्रयत्न आमचं चालू आहे. जर तुम्हाला भाजप राष्ट्रवादी पक्षाला जर दूर ठेवायचं नसेल म्हणून तुम्ही आमच्याशी बसायला तयार नाहीत असं याचा अर्थ होतो. म्हणून मी अजून एकदा तुमच्या माध्यमातून समविचारी सेक्युलर पक्षाला विनंती करतो की अजून इलेक्शन डिक्लेअर झालेलं नाही. 30 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवा किंवा तुम्ही आम्हाला बोलले किंवा आम्ही तुम्हाला बोलले तर आम्ही बसायला तयार आहोत. गेल्या 70 वर्षापासून आम्ही सगळे तुमच्या मागे होतो. आम्ही कधीच आमची हिस्सेदारी मागितली नाही. उदगीर नगर परिषदेमध्ये, उदगीर शहरामध्ये जर लोकसंख्या, मतदारांची संख्या जर बघितली, नगराध्यक्ष हा अल्पसंख्याक समाजाचा होऊ शकतो, त्यांचा अधिकार आहे. आणि उपनगराध्यक्ष हा दलित समाजाचा होऊ शकतो, त्यांचा अधिकार आहे लोकसंख्याप्रमाणे. जर तुम्हाला खरंच अल्पसंख्याक आणि दलित समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करावं. नाहीतर आम्ही असं समजू की तुम्हाला उगं सांगायला आपण सेक्युलर आहात, उगं भाषण करायला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहात असं आम्हाला वाटेल. म्हणून मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अजून एकदा विचार करून आम्हाला 30 तारखेपर्यंत सांगावं. मी माझ्या पक्षाच्या श्रेष्ठीला बोलून हे पत्रकार परिषद घेत आहे. आणि दुसरे एक मला सांगायचं आहे की गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे काही नेते, कार्यकर्ते जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही हिंडत आहेत, बोलत आहेत. मला एक गोष्ट कळत नाही, पक्षाचं जर सुप्रीमो म्हणलं, मी 30 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, पक्षाचं जर सुप्रीमो म्हणलं तर हे करायचं नाही म्हणलं तर कुणाची हिंमत होत नाही. परंतु अहमदनगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप आणि अल्पसंख्याक समाजाला एकदम खालच्या दर्जाला जाऊन बोलत आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्यांनी बोलले. मला अजित पवार साहेबांना आणि आदरणीय बनसोडे साहेबांना एवढंच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल, त्या संग्राम जगतापच्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ह्या उदगीरच्या जनतेला स्पष्ट करावं. नुसतं दर्गाला जाऊन चादर घालून किंवा टोपी घालून अल्पसंख्याक समाजाला तुम्ही आता दलित समाजाला भूलथापा देऊ शकत नाही. समाज हा हे हुशार झालेला आहे. आता येत्या 30 तारखेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार साहेब येत आहेत. त्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा. एक तर तुम्ही अल्पसंख्याक दलित समाजाला धोका देऊन सेक्युलरचं नाटक करत आहात आणि दुसरीकडे तुमची सौभाग्यवती नागपूरच्या RSSच्या कॅम्पला जाऊन तिथली मीटिंग अटेंड करतात. तुम्ही एकतर जातीवादी बना किंवा एकतर सेक्युलर बना, दोन्हीकडे हात देऊन तुम्ही कसं साध्य करणार आहे? हे डुप्लिकेट पॉलिसी जास्त दिवस चालत नाही. लोकांना आता तुमची पॉलिसी कळून चुकली आहे. म्हणून मी माझ्या पक्षातर्फे तुमच्या या गोष्टीचा, तुमच्या दुजाभावा वागणुकीचा निषेध करतो आणि ह्याबद्दल
30 तारखेला आम्ही त्यांना ज्या विचारणार आहोत MIM पक्षातर्फे की बाबा तुम्ही अल्पसंख्याक दलित समाजाच्या लोकांना खाले दाखवून जे तुमचे नेते किंवा तुमचे पदाधिकारी आमदार बोलतात, ज्या दिवशी तुमची संग्राम जगतापच्या सोबत बैठक झाली अजित पवार साहेब, त्या दिवशी संग्राम जगताप समोर येऊन माध्यमांसमोर असे बोलतात की तुम्हाला नोटीस देण्यात आली, तुम्हाला समजूत देण्यात आली का? त्यांनी अशा एका चिल्लर माणसाला बोलल्याने असं तर लय वेळ झालं, त्याचा मला काही फरक पडत नाही म्हणतात. एवढं जर त्यांना बोलायची हिंमत आली कधी कुठून ना कुठून मधून तुमचं अल्पसंख्याक समाजाला खाली दाखवण्यासाठी तुमचा हात आहे असं मला वाटतं. म्हणून मी 30 तारखेला MIM पक्षातर्फे अजितदादा आणि संजय बनसोडे साहेबांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा, नाहीतर MIM तर्फे आपला निषेध करण्यात येईल. त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बंधूंना बोलून आमचे विचार ठेवलो. आज जर कोणी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी प्रश्न विचारावा. आपण आता मांडल्याप्रमाणे की आम्ही काँग्रेससोबत युती करण्यासाठी तयार आहोत, तर आपण काँग्रेस पक्षाच्या कुण्या नेत्यासोबत अशी काही चर्चा केली आहे का किंवा लिखित पत्र दिलं आहे का? लेखी पत्र दिलेले नाही. काँग्रेस पक्षाचे इथले जे आणि राष्ट्रवादीचे जे इथले कर्ते धरते त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याशी दूरध्वनीवर बोलणं झालं. मुंबईवर होते, आल्यावर आपण बसूच म्हणले. आतापर्यंत त्यांचं काही निरोप आलेला नाही. आणि काँग्रेस पक्षाच्या इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत माझं बोलणं झालं. त्यांनी म्हणलं आदरणीय अमित भैया देशमुख हे दिवाळीला येणार आहे, आल्यावर त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निरोप देतो म्हणले. अजूनपर्यंत काही निरोप आलेला नाही. म्हणून आम्हाला ही बैठक घेऊन अजून एकदा विनंती करावी लागली. जर महाविकास आघाडीने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला आणि तुम्हाला सोबत युतीमध्ये घेतलं तर MIM त्यासाठी सोबत जाण्यासाठी तयार आहे का? महाविकास आघाडीने 70 वर्षापासून हेच केलेलं आहे. दाखवायला नाव देऊन उपयोग नाही. काम करून समाजाचा विकास करणारा धमक असलेला उमेदवार लागतो. आतापर्यंत रबरी शिक्के असे दिलेले आहेत आणि कारभार त्यांनीच केलेले आहेत. त्याबद्दल उदगीरच्या जनतेचं कोल बघून उदगीरच्या जनतेनं कोणत्या पक्षाला कोल दिलं गेल्या निवडणुकीत त्याची भान ठेवून MIM पक्षाला त्यांनी नगराध्यक्ष पद द्यावं आणि आमचे सिटिंग जे नगरसेवक होते त्या वार्डाची आम्ही मागणी केलेली आहे. काँग्रेस बरोबर युती नाही, MIM जर स्वतंत्रपणे लढत असेल तर उदगीरचा नगराध्यक्ष अजून आमचं बोलणं चालू आहे. जर युती जर नाही झाली तर तुम्हाला नगराध्यक्षाचं नाव कळतील, पक्षश्रेष्ठी तिथून नाव देतील. आणखी आपण बऱ्याच दिवसापासून नगर परिषद मध्ये आहात. आतापर्यंत नगर परिषदेने जनतेची एवढी लूट केलेली आहे, नळपट्टी, घरपट्टी, लाईटपट्टी अनेक घरामध्ये, त्यावर आपण आतापर्यंत काही बोललो नाही. आणि जर आपली सत्ता नगर परिषदला आली तर घरपट्टी, नळपट्टी आणि जनतेबद्दल आपलं काय मत राहील? हे माध्यमाच्या मतातून आम्हाला कळालं. त्यावेळेस वार्डाची नगररचना चालू होती. नगररचना झाल्यावर SDM साहेब, शिंदे साहेब आणि मुख्याधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की तुमचं हे हिटलरशाहीपणा आम्ही चालू देणार नाही. तुम्ही 10-20 हजाराच्या थकबाकीसाठी लोकांच्या घराला 7 वाजता जाऊन कटकट करून नगरपालिकेचे 10-20 लोक जाऊन सावकार पद्धतीने जे वसुली करायला ते वसुली थांबवा म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. आणि जे मोठे मोठे 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाखाचे आकडे आम्ही ते आकडे देतो, पहिले त्याची वसुली करा म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलो. त्या दिवशीपासून वसुली बंद झाली. आणि या प्रशासनाच्या काळात जे प्रशासन चालू आहे 3 पट घरपट्टी, नळपट्टी वाढवण्यात आली. ह्याचा जबाब माननीय आमदार साहेबांनी द्यावा. आज आमदार साहेब नगरपालिका 3 वर्षापासून चाललेला आहे. जेव्हापासून प्रशासन नगरपालिकेत लागलंय तेव्हापासून आमदार महोदय नगरपालिकेत त्यांचं वर्चस्व आहे, त्यांच्या मर्जीनुसार सगळं काम चालू आहे. त्यांनी याचं उत्तर द्यावं की बाबा तुम्ही एकीकडे जनतेला ह्या पद्धतीने बोलता आणि दुसरीकडे नळपट्टी 2 दुप्पट तिप्पट करता, घरपट्टी दुप्पट तिप्पट करता. तुमच्याकडे अंगणवाडी नाही, अंगणवाडीचा टॅक्स लावता. तुमच्याकडे एक गार्डन शिल्लक नाही, गार्डनचा टॅक्स लावता. तुमच्याकडे स्वच्छता नाही, स्वच्छताचा टॅक्स लावला. हे कशासाठी?
हे आमदार साहेब 3 वर्ष झाले नगरपालिका चालवलेलं आहे, त्यांनी याचं उत्तर द्यावं. आम्ही त्यांना विचारलं की याचा त्यांनी खुलासा करावा. शासन कोण चाललेलं आहे, सत्ता कुणाची आहे? नगरपालिकेच्या वेळेस आमची पास झाली त्यावेळेस आम्ही सगळं निम्म्यावर करून टाकू. आम्ही तर गोरगरिबाला ज्यांच्या 1000 2000च्या मध्ये घरपट्टी नळपट्टी आहे ते आम्ही माफ करायचं आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. मंदिर आणि मस्जिदला टॅक्स नळपट्टी घरपट्टी काही घ्यायचं नाही याच्या मॅनिफेस्टोमध्ये येणार आहे. ते पुढचा विषय पुढील भाग आहे. आता तुम्ही विषय काढल्यामुळे आमचं मत मांडलंय आम्ही. तुम्ही आमदार साहेबांना विचारा की 3 वर्षापासून तुम्ही नगरपालिका केलं, स्वच्छ कारभार, सुंदर कारभार, सोबत भ्रष्टाचारी लोक 3-3दा भरतो शासनाने केलेले लोक बाजूला बसून स्वच्छ कारभाराची तुम्ही भाषण करता. स्वच्छ कारभाराचं व्याख्या काय मला हेच कळणार गेले. उजव्या हाताला भ्रष्टाचारी, डाव्या हाताला भ्रष्टाचारी आणि स्वच्छ कारभाराचे तुम्ही भाषण करता. मला तेच कळत नाही असलं कसलं स्वच्छ कारभार आता पुढचं स्वर्गातून आणणार आहे की काय, मला तुमचं हेच कळत नाही. तुमचं भाषणाची विचार जर केलं तर वेगळं बोल दिसलं आहे, सोबत घेऊन हिंडाला तर वेगळं दिसलं आहे. एक तर तुम्ही उदगीरच्या जनतेला धोका द्यायला नाही म्हणलं तर तुम्ही पक्षाला धोका द्यायला. कोणता तरी एक निर्णय घेऊन मुख्य तुम्ही निर्णयावर या. आता गोड बोलून पाठीवर हात करून नाही, लोक हुशार झाले, ह्याच दिवस चलत नाही. असं 100 पट घरपट्टी नळपट्टी वाढली. तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस तुम्ही काहीच आवाज उठवला नाही आणि आज प्रशासन असताना तुम्ही आवाज उठवला तेव्हा का आवाज उठवला नाही? आमच्या काळात आमचे जिल्ह्याचे अध्यक्षाचे प्रोसिडिंग काढून बघा. त्या काळात आम्ही आमच्या पक्षातर्फे आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे. ज्या ज्या तारखेला जीबीची मीटिंग होती, आम सभेची मीटिंग होती ते काढून बघा. आमच्या पक्षाच्या नगरसेवक आम्ही सगळ्यांनी या घरपट्टी नळपट्टीला आमचा विरोध लिहिलेला आहे. प्रोसिडिंग बघा. जर त्याच्यात आमचं समर्थन असलं तर तुम्ही जे शिक्षा देता आम्हाला मान्य आहे. आंदोलन केलं नाही ना, रस्त्यावर का उचललं नाही लोकांसाठी? आम्ही तिथं त्याला म्हणले ना लोकांसाठी. त्यापूर्वी बी आदरणीय रंगा राजचुरे साहेबांनी एक आंदोलन केला होता. अजून लोक झोपीत आहेत. नळपट्टी घरपट्टीच्या माध्यमातून त्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून मोर्चा केलेला होता तर 100 लोक जमा झाले. लोक अजून वापिले. लोकांना कवा कळतंय ज्या वेळेस वसुली चालू झाली त्यावेळेस मुदती पुरतात हे काय लोकांना प्रसिद्ध द्यायला पाहिजे का नाही? एक समाजसेवक म्हणून रंगा राजचुरेंनी मोर्चा काढला होता मागे, मला माहित आहे. 100 लोक आले. मग ज्याला त्रास झाला त्यांनी तर यावं लागेल. आम्ही आमच्या माध्यमातून विरोध दर्शविला, पण त्याला जर लोकांनी प्रतिसाद दिला असता तर आम्ही पण त्याच्यात भाग घेतला असता, उत्साह झाला असता. लोकांना अजून त्याची मागची भूमिकाच कळाली. लोक अजून गाफील आहेत. पुढील भविष्यात मार्चच्या नंतर अजून कितपट घरपट्टी नळपट्टी वाढणार आहे. या जर प्रशासनाला जर येत्या निवडणुकीत जर जनतेनं नाही जर इस्ता दाखवलं तर अजून हे चालू होणार आहे. लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्ही 100% हे सगळे बनसोडीचेच माणसं आहात, पण हे उगाच सगळं तुम्ही नाटक करायला म्हणून म्हणत लोक म्हणू द्या की बनसोडेचे माणसं आहात म्हणजे मी म्हणजे पक्षाचं आहे. बनसोडेचे माणसं आहेत म्हणजे कशामुळे बनसोडेच्या माणसांनी का रोज जाऊन त्यांना मारू? मला ते नाही. त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये मी त्यांचं नव्हतो आणि पुढे बी राहणार. 2 इलेक्शन मध्ये मी नव्हतो आणि पुढे बी आम्ही राहणार नाही. पक्ष झाला, इलेक्शन झालं, इलेक्शन झाल्यावर विकास म्हणून आम्हाला कुणासोबत बोलावं लागतंय, बसावं लागतंय. बसलं म्हणजे पक्षात तिकडे गेलं असं आत होत नाही. आता सर्व पक्षाच्या हाऊस मध्ये येते की बसलं म्हणजे सगळ्याची युती झाली अशी होत नाही. लोक म्हणत राहतात. लोकांचा विचार जर केलं तर मग चलतच नाही आंदोलन. असं कुठं आहे का? निवडणूक झाली, विरोध संपला. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी जर चांगलं काही काम असेल तर जाऊन बोलावं लागतं, करावं लागतंय. आमच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षासोबत जर भेटली तर तुम्ही आम्हाला आरोप करा. तुम्ही 5 वर्ष मेंबर होता. भारतीय जनता पार्टीची सत्ता होती नगरपालिकेत. तुम्ही आज भाजपचा जातीवादी पक्ष म्हणून म्हणता, पण 5 वर्ष तुम्ही त्या जातीवादी पक्षासोबत हातात हात घालून हे केला. त्यावेळेस काहीच आवाज उठवला नाही तुम्ही. आम्ही हातात हात घालून केलेले. नगराध्यक्ष जनतेचा नगराध्यक्ष होता, भारतीय जनता पक्षाचा नव्हता. निवडणूक झाली, सत्ता भाजपची होती. निवडणूक झाली, जनतेनं कोल दिला त्याला आणि आम्हाला ज्या जनतेने निवडून दिलंय की आम्ही ज्या वार्डातून प्रतिनिधी करायचं होतं तर आम्हाला काम करण्यासाठी त्याला बांधून काम करावं लागलं. आम्ही आमचा हिस्सा घेऊन आम्ही आमच्या वार्डातला विकास करूनच घेतलो. काय घेतलो? वार्ड नंबर 2 में क्या विकास हुआ जरा बोलो ना. क्या रहा है जनता के सामने जैसे कि आप बोल रहे विकास का, क्या विकास हुआ? बोलो ना.
परिषद से जो बात ये अपन जनता की अदालत में बात करेंगे, ये प्रेस है, ये है तो वो काम करेंगे, आपका कोई टेंशन नहीं। काँग्रेसला जातीवादी म्हणतात व काँग्रेस तुमच्यासोबत नाही आहे तर जातीवादी असेल असं तुमचं म्हणणं आहे। समजा काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिला तर तुम्ही एमआयएम त्यांना पाठिंबा देणार का? असं त्याचा अर्थ होत आहे की एमआयएमला दुसऱ्या जनतेनं कौल दिलेला होता 12,700 चिल्लर मतदान काँग्रेस आमच्या सोबत नव्हती त्यावेळेस। काँग्रेस आमची प्रतिस्पर्धी होती। उदगीरच्या जनतेचा कौल एमआयएमच्या बाजूने असल्यामुळे मित्र पक्षासोबत निवडणूक लढायला तयार आहोत। काँग्रेस जर असं जर केला तर उदगीरच्या जनतेच्या विरोधात उमेदवार दिले हे जनता ठरवेल। आपल्या पक्षाची काँग्रेस सोबत युती झाली, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या विरोधात फॉर्म भरायला गेले, त्याच धर्तीवर उदगीरमध्ये काँग्रेस सोबत तुमची युती होणार आहे का? आम्ही त्या धर्तीवर युती करायला मानलो। काँग्रेसच्या वरिष्ठांनी तुम्हाला काय सूचना केली तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी केली? आमच्या पक्षाच्या नेत्यांनी समविचारी पक्षाची युती करा म्हणून आम्हाला आदेश आलेले आहे। तुमच्या पक्षाची युती झाली, काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्याचा पाठिंबा देणार का? मला एवढाच प्रश्न आहे। काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा म्हणजे हे एमआयएमचे खच्चीकरण करण्यासाठी खेळलेली खेळी असं आम्हाला मानतो। काँग्रेसला उदगीरची जनतेने कौल दिली नाही, उदगीरच्या जनतेचा कौल एमआयएमवर होता। आता काँग्रेसचे जे जनतेने कौल दिलेलं होतं ते भाजपमध्ये गेलं। काँग्रेसचे जे उमेदवार होते, काँग्रेसचे जनतेचा कौल होतं ते भाजपमध्ये गेलं। आता काँग्रेसची इथं ताकद राहिली कुठं? म्हणून आम्ही म्हणाल आमच्या सोबत या, आपण त्याला स्वतंत्र लढल्यानं भाजपला त्याचा डायरेक्ट फायदा झालाय। तुम्ही भाजपची बी टीम आहे म्हणून अगोदरीपर्यंत बोलले गेले, तसं काय आहे का? हे बोलणारे कोण आहे? एमआयएमची भाजपची बी टीम म्हणून एमआयएमला बोलणारे कोण? त्यांच्या सोबत आम्ही गेलो की चांगलं, त्यांचे शस्त्रज्ञ उचललं तर चांगलं, त्यांनी जय म्हणले की चांगलं। आम्ही आमचं नेतृत्व द्या, जिसकी जितकी भागीदारी उसकी हिस्सेदारी, आम्ही आमचं स्वतंत्र आम्हाला द्या व्यासपीठ। 70 वर्षापासून आम्ही तुमचंच ऐकून करत आलो ना। तुम्ही काय विकास केला आमचा भाग? 70 वर्षापासून काय केलं? आमची संख्या 45% अल्पसंख्याक समाज आहे उदगीर शहरामध्ये। तुम्ही द्या ना आम्हाला प्रतिनिधित्व। इथं तर म्हणता आम्ही भाजपची बी टीम आहे आणि तिकडे तुम्ही हैदराबादमध्ये एमआयएमचा पाठिंबा घेता, राष्ट्रीय अध्यक्षाला फॉर्म भरायला बोलिता। डायरेक्ट फायदा भाजपला वाल्याला तुमच्या निर्णय होत नाही। डायरेक्ट फायदा समजा विधानसभेला एमआयएम लढली, विधानसभेला एमआयएम लढली का डायरेक्ट फायदा केव्हा होतो की आम्ही 4-5व्या नंबरवर जर राहिला असतो किंवा तेवढ्याच मतानं जर दुसरं आलं असतं, आम्ही 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे होती। पहिल्या राऊंड पासून 17व्या राऊंड पर्यंत 3 राऊंड मध्ये निशस्त्र पराभव झालाय। तुम्हाला बी टीम म्हणायचा अधिकारच नाही ना। तुम्ही बी टीम कशाला म्हणता? आम्ही जर त्यांच्या सांगण्यावर जर थांबला असतो तर एवढी फाईट दिलाच नसतो की। सुरूपासून पहिल्या राऊंड पासून 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे आहे। एमआयएम पुढे असल्यामुळे उदगीर नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये बी टीमचं काम काँग्रेसने केले आहे। मी सर्वात पुढे होतो, काँग्रेसनं मागे येऊन मला 17व्या राऊंडला मागे होतून बीजेपीला निवडून आणली। खरी काँग्रेसची बी टीम, भाजपची बी टीम काँग्रेसनं झाली उदगीरमध्ये। तुम्ही काला पहिल्या राऊंड मध्ये कोण सगळं पुढे होता? 17व्या राऊंड पर्यंत एमआयएम पुढे होती। ते विचार करा। त्याने त्यांच्याकडे गेले की सेक्युलर, त्यांच्याकडे जायला गेले की बी टीम। हे तर आता जुनं झालंय हे सगळं। अजित पवार गटाकडून काही मुस्लिम उमेदवार इथे थांबवले जाणार आहेत। संग्राम जगतापाच्या या वाक्यावर तुम्ही त्यांना विरोध करून त्याचा पराभवासाठी प्रयत्न करणार आहात। संग्राम जगतापाच्या वाक्यावरून पराभव करावा असं नाही। मी माझ्या समाजाला, अल्पसंख्याक समाजाला पटवून सांगणार की हे लोक मतापुरतं तुम्हाला आहेत। ज्या वेळेस आमच्या हुजूरला, आमच्या पैगंबरला रामगिरी महाराजांनी एवढ्या खालच्या पातळीवर बोलले, त्यावेळेस बनसोडे साहेबाला आणि अजित पवार साहेबाला आठवलं नाही का हे मुस्लिम समाजाच्या भावना दुखतील असं बोलू नये म्हणून? तुमच्याच पक्षाचं हे उपमुख्यमंत्री यांच्या केसाला मी धक्का लागला तर मी जिम्मेदार आहे म्हणतो। तुम्ही मांडीला लावून बसून सत्तेत राहता। मुस्लिम समाज तुम्हाला का म्हणून मतदान करावं? काय प्रत्येक काही भाजपमध्ये मी मुस्लिम समाज आहे, त्याचं आम्हाला देणं घेणं नाही। आम्ही आमच्या समाजाला पटवून सांगणार की तुमचं तुम्ही राष्ट्रवादीच्या सुदर्शन जाधवला मारलं म्हणून 1 मिनिटात तुम्ही त्यांनी भांडण झाले म्हणून तुम्ही बरखास्त केलो।
आणि मुस्लिम समाजाला आमच्या पैगंबरला आम्ही आमच्या पैगंबरसाठी जीव देऊन टाकतो. आमचे लेकरं कुर्बान, आमची पूर्ण जीव कुर्बान आहे. आम्ही पैगंबरचा अपमान कधीच सर करणार नाही. असे इलेक्शन तर हजारो जाऊ द्या, जर खरं जे मुस्लिम असेल, खरं अल्पसंख्याक आमच्या पैगंबरावर प्रेम करणार असेल तर ह्या जातीवादी लोकांना कधीच मतदान घालणार नाही. मागे बी घातले नाही, पुढे बी घालणार नाही. काही वेळेस धोका होऊ शकतो की त्यांनी सेक्युलर म्हणून समाजाला दिशाभूल करून मतं घेऊ शकतात, पण आता पुढे घेऊ शकत नाही. मी माझ्या मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला आव्हान करणार आहे तुमच्या माध्यमातून, ज्यांनी आमच्या पैगंबरला बोललंय, ज्यांनी आमच्या पैगंबरला बोलले ते आमचं नाही, ते आमच्या समाजाचं बी नाही. असे आम्ही उद्गार ह्याच्यासाठी काढले की पैगंबर आम्हाला मोठा आहे, आम्हाला हे नगरपालिका मोठी नाही, आम्हाला राजकारण मोठं नाही, आम्हाला हे आमदारकी मोठी नाही, आम्हाला या सगळ्यापेक्षा आमचे पैगंबर मोठे आहे. आम्ही ह्या पैगंबरसाठी जर उद्या राजकारण सोडून घरात बसवायची जर आमची वेळ आली तर आम्ही घरात बसू, परंतु आम्ही याला कॉम्प्रोमाइज करणार नाही. 2016 मध्ये काँग्रेसला मागे पडून भाजप निवडून आली. 3 ठिकाणा MIM, काँग्रेस आणि भाजपला उदगीरच्या जनतेने कौल दिला आणि हे तिन्ही उमेदवार आघाडीमध्ये बनसोडे साहेबांच्या त्या आघाडीसोबत एकत्र मिळून 5 वर्ष राहिले. त्याच्यामध्ये तुम्ही 11 वर्ष गेले. MIM विलीन झालं, जवळपास 6 नगरसेवक आणि तुमच्यासह प्रवेश केले. काँग्रेसचे उमेदवार बी प्रवेश केले. ह्या लोकांच्या जे मताचं सेक्युलर मत जे होते त्या मताचा अपमानाच्या ह्याच्यावर तुम्ही चेहरे तुम्ही साठगोट करून सत्ता चालवली 3 वर्ष आणि सत्तेच्या नंतर हे आहे. दुसरा प्रश्न, हे पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आज आघाडीमध्ये काँग्रेस जिवंत आहे का राष्ट्रवादी जिवंत आहे? काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे? तुम्ही आता राष्ट्रवादीचं नाव सांगितलं, 4 नेतृत्व आहेत. काँग्रेसचं नेतृत्व सांगितलं तर तालुका अध्यक्ष बी नाही, राज्याचे बी नाही. त्याच्यामुळं आता आघाडीचा तुम्ही हात करता तर तिथून पुढून नेतृत्व कोणाचं नेतृत्व? लातूरचं नेतृत्व शिकारायचं का इथलं नेतृत्व? माणसंच तयार नाहीत ना, त्याला तुम्ही आघाडी कशी म्हणता? आघाडी तर झालीच नाही ना अजून. आम्ही आघाडी झाली कुठं म्हणालो? चर्चेचे माणसं चेहरेच आम्ही नाही. त्याला ऑफर दिलं की बाबा जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी तुम्ही आम्ही जर एकत्र आलं तर प्रयत्न करू. आमचं एक प्रयत्न आहे सेक्युलर सत्ता देण्याचा. एवढा विश्वास आहे तर मग तुम्ही MIMच्या माध्यमातून नगराध्यक्ष उभा करून डायरेक्ट तुम्हीच स्वतंत्र निवडणूक का लढवू? महिला सर्वसाधारण महिलाला सुटले, मला थांबता येत नाही. इथलं आरक्षण मी पक्षातर्फे आम्ही मागणी केली आहे. पक्षाला आम्ही मागणी केली आहे की जनतेचं कौल आपल्या मागे आहे, आपण आपले नगराध्यक्ष आपल्या पक्षाकडूनच थांबावं असं आमच्या 21 तारखेला बैठक झाली औरंगाबादला. त्याच्यात आम्ही मानले. पक्षाने जे भूमिका घेतली ते आम्हाला सर्वांना मान्यच राहील ना. त्यांना आम्ही विचारूनच आघाडी करण्यासाठी एक हात पुढे केलं. इथं अजून एकदा 30 तारखेपर्यंत आम्ही त्यांना दिलंय अल्टिमेटम. जर काय आलं त्यांचं एक हात पुढे तर आमचं एक हात पुढे होईल. बनसोडे साहेबांनी जर तुम्हाला ऑफर दिली की आपण दोघं मिळून लढू तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणारच का नगरपालिकेला? विषयच नाही. बनसोडे साहेबांसोबत जायचं का? जे आमच्या श्रेष्ठीनं नेतृत्वानं हे सांगितलंय की भाजप मित्रपक्ष सोडून कुणासोबत युती करा. भाजप जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत सोडून कोणत्याही पक्षासोबत तुम्ही युती करू शकता म्हणून असं आमच्या श्रेष्ठीचं. जातीयवादी पक्षाला दूर करण्यासाठी तुम्ही एक पाऊल मागे उमेदवार तुम्ही 8 ठेवली नगराध्यक्ष पदात तुम्हाला द्यावं त्या आघाडीनं, तर जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी तुम्ही काँग्रेसचा नगराध्यक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देणार का? काँग्रेसचा पहिले नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष माझ्या बरोबरीला लढलेला होता. आता काँग्रेसचे बळ तेवढं राहिलेलं नाही. काँग्रेसचे 75% जे वोटिंग होती ते आता भाजप आणि आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे आता काँग्रेसची ताकद तेवढी राहिलेली नाही. तरी पण कुणाला कमी न जुमानता काँग्रेसचे मोठा भाऊ म्हणून आम्ही मन मोठं करून आमच्या सोबत या म्हणून त्यांना विनंती आणि जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी तुम्ही एक पाऊल मागे घेणार का नगराध्यक्ष पदासाठी? हे प्रश्न तुम्ही काँग्रेसला बी विचारा ना. तुम्हाला तर आम्ही दिले. आम्ही वार्डात तडजोड करू. नगराध्यक्ष पद हा उदगीरच्या जनतेने MIMला कौल दिल्यामुळे MIMचंच राहील असं जनतेची मागणी आहे. प्रत्यक्ष पाठिंबाच आहे म्हणजे MIM मुस्लिम का? नाही MIM मध्ये मुस्लिम नाही, उदगीरची जनता म्हणले. त्यांना जातीवादी म्हणता, यांना जातीवादी उदगीरची जनतेला
जातीवादी म्हणलं नाही, मी पक्षाला जातीवादी म्हणलं नाही, जनतेला जातीवादी म्हणलं नाही. एमआयएमचं संघटन काय इथलं ताहेरबाई म्हणजे आणि 6 नगरसेवक ते गेले संपून. तुम्ही जसं काँग्रेसचा उमेदवार गेली, काँग्रेस गेली संपून. तुम्ही 5-6 आम्ही 2 महिन्यात आमचं लक्ष होतं आमच्या मॅनिफेस्टो मध्ये डॉक्टर झाकीर हुसेन चौक 25 वर्षापासून पोते लावून ठेवते काँग्रेसवाल्यांनी. करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं. ऐका माझी, काय काम करायचं नसलं की जातीवादी संघटनेकडून पत्र द्यायचं, तणाव निर्माण करायचं आणि काम न होऊ द्यायचं. हे 25 वर्षापासून खेळी चालू होती. त्यांनी 25 वर्षापासून खेळी केल्यामुळे आम्ही 2 महिन्याची खेळी केलो. आमची चौक झाली, आम्ही निघून आलो. राजकारणामध्ये काही करायचं असेल तर षडयंत्र रचावं लागतंय. आम्ही त्यावेळेस बी इरफान भाईच्या माध्यमातून आम्ही इंटरव्यू दिलेली होती की मेरे हिकमत अमली को समझो, ये जब मैं किस वजह से जा रहा हूं, जब पब्लिक के सामने आएगा तो जब तुमको मालूम होगा मैं किसी से गद्दारी करके या किसी को बोल के नहीं जा रहा हूं. मेरी हिकमत अमली को समझो. मेरा लक्ष्य है, मेरे मैनिफेस्टो में जो है वो पूरा करने वाला. झाल्या 2 मिनिटात आम्ही वापिस आलो. आम्हाला म्हणले धोका दिला. 70 वर्षापासून आम्ही धोका खावला. आम्ही 2 महिने धोका दिले तर काय बिघडलं? मी एकटं गेलो. सभागृहामध्ये तुम्हाला नगराध्यक्षाला एवढी मोठी लोकांनी मतदान केलं, सगळ्या उदगीर शहरानं नगरसेवक दिले. 5 वर्षात तुमच्या नगर परिषदेचं एमआयएमचं काम काय काम म्हणजे दुसरं काय समाजामध्ये उदगीरमध्ये नगरसेवकांना जेवढ्या त्याच्या ह्याच्यात काम करायचं तेवढं केलं. सामाजिक क्षेत्रात समाज म्हणून काय उदगीरसाठी काय केलं? जेवढी निधी आली तेवढं आम्ही आमच्या वार्डात हिस्सा द्यायचा प्रयत्न केलो. ज्येष्ठांनी आमच्या हिश्श्याप्रमाणे आता 38 नगरसेवक 29च्या ह्याच्या विभागणीमुळे 7 नगरसेवकाला जे हिस्सा येत होता वार्डात ते काम केलं तेवढं. आता 100% मध्ये 10% मध्ये जेवढं झालं तेवढं काम केलं. जे 70 वर्षामध्ये आम्हाला काहीच मिळालं नव्हतं, आज बी जाऊन बघा तुम्ही, ठराविक एरियामध्येच काम होतंय. ठराविक एरियामध्ये लक्ष ठेवून काम करतात. बाकी मजदूरी वस्ती, दलित वस्ती, अल्पसंख्याक वस्तीमध्ये 8-8 दिवस 10-10 दिवस कचरा निघत नाही, पाणी येत नाही आणि उसूली तिकडे जास्त होते. हे सगळं ठरवून केलेलं राहत आहे. आज मोठमोठ्या नेत्याकडे 10-10 लाख रुपयाची बाकी आहे, एक दुकानाकडे सगळ्याकडे बाकी आहे. त्यांना काहीच नाही. गरीबाचे तुम्ही नोटीस लावता, सील करता. नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तिथं आवाज बळजबरी लोकांना टार्गेट देऊन वसुली केली. सभागृहामध्ये तुम्हाला मोठा नगररचना जेव्हा चालू होती त्यावेळेस एसडीएम साहेब अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांना आणि मुख्याधिकारी साहेबांना आम्ही म्हणलंय जर तुम्ही एवढ्या सक्तीनं जर वसुली करत असाल तर उद्या आम्ही वसुली होऊ देणार नाही. मग त्या दिवशीपासून सक्तीची वसुली कमी झाली आणि मोठमोठे टार्गेट तुम्ही पूर्ण करा. अहो आपल्या उदगीरमध्ये शासनाची बिल्डिंग एवढी आहे, शासनाच्या बिल्डिंगला जर तुम्ही जर टार्गेट केलं तर 25% वसुली होती. गोरगरीब 1000-2000 साठी कशाला तुम्ही टार्गेट करा? तुम्ही तुमच्याकडून जी अपेक्षा होती लोकांची ना, इथल्या इमारती असतील काय असेल, तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होते. संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रासह उदगीर तालुक्यात भयंकर अतिवृष्टी झाली. इथं एमआयएम पक्षानं काय काम केलं कुठं गेलं, कुठं काय मदत केलं, कोणत्या गावात गेलो, काय मदत केलो, ते एमआयएम पक्षाचं कार्य सांगा. एमआयएम पक्षाने आमच्या जाऊन सर्व लोकांना बोलल्यामुळे आता पक्षानं काय तर द्यावं म्हणलं तर आता पक्षापाशी काय सांगा तुम्ही? असं नाही, मदतीसाठी आम्ही जाऊन त्यांना बोललं, सहानुभूती देऊ शकतो आम्ही. दुसरं काय आम्ही आमच्याकडे सत्ता आहे का काय? ज्याने सत्ता भोगले त्यांच्याकडे सगळं पर्याय देऊ शकतात. नगरपालिका मला सांगा, एमआयएम या सत्तेतला पक्ष आहे का? सुरूपासून विरोधाचा पक्ष आहे, गरीब पक्ष आहे. अहो सगळ्या जनतेची जी हाल आहे ते एमआयएमची हाल आहे. आम्ही शासनाला सांगितलं मदत करा म्हणून. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले, त्यांनी सांगितले सर्वांना करा म्हणून. आमच्या पक्षाच्या नेतृत्वानं शासनाला पत्र लिहून सांगितलंय मदत करा म्हणून. राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत
त्यांनी जर केंद्रामध्ये ठरवलं किंवा एमआयएमला अध्यक्षपद द्या आणि तुमचा पाठिंबा द्या असं जाहीर तुम्ही घेणार का पाठिंबा? केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला वकिला जर नगरपालिका केंद्रात कशाला जायचं? मी काय म्हणतोय, एमआयएमला जर भारतीय जनता अध्यक्षपद द्या, पक्ष नेतृत्व करू शकते, मालक आहेत त्यांनी. आमचे नेते बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब, महाराष्ट्राचे नेते, यांनी जे ठरले तेच होणार आहे. त्यांनी जर म्हणले उद्या निवडणूक लढू नका म्हणलं तर 1 मिनिटात आम्ही घरात बसायला तयार आहोत. पक्षाचं नेतृत्व आदेश म्हणजे आम्हाला आदेश डोसक्यावर राहील ना. पक्षाचे मालक त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला मान्य राहणार. त्यांनी म्हणले समविचार पक्षाची युती करा, आम्ही ऑफर दिलं. त्यांनी म्हणले काही आलं काय नाही, अजून एकदा पत्रकार परिषद घेऊन द्या. आता आम्ही पत्रकार परिषद घेऊन एक हात पुढे करायला. जर त्यांनी म्हणले उद्या निवडणूक लढवायची नाही तर लढवायची नाही. पक्षाचे सुप्रीमो त्यांनी, त्यांच्या पुढे कोण आहे सांगा? त्यांचं जे धोरण ठरेल ते ठरवून होईल. त्यांच्या धोरणाप्रमाणेच आम्ही चालवला. उदगीर नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. ऐका की उदगीर नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. तुम्हाला त्याच्यातलं सगळं काही माहीत असताना तुम्ही एकदाही त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाजच उठवला का? भ्रष्टाचार काय आहे? तुम्ही पत्रकार म्हणून जर लिहिलं असतं तर मलाही जोर आला असतं बोलायला. सगळं माहिती आहे तुम्हाला. तुम्ही भ्रष्टाचार काय लोकशाहीचं चौथा इस्तेमाल तुम्ही जर थोडं वाचा फोडला असतं तर आम्ही उडी मारला असतो. तुम्हाला अधिकार आहे वाचा फोडायची, तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय. तुम्ही जर थोडं मला क्लू दिला असतो तर मी त्याच्यात उडीच मारला असतो. थोडं द्या, उद्या लिहा, परवा दिवशी लगेच रस्ता रोको, शिवाला द्या, विचारू आम्ही जाऊ. नगरपालिकेत प्रशासन असल्यामुळे आता आम्ही सभागृहात विरोधी पक्ष नाही, एक जनतेचं कार्यकर्ता म्हणून आम्ही जाऊ शकतो. आज नगरसेवक नाही. एक मिनिट, जसं आपण म्हणलात की तुम्ही वाचा फोडल्यानंतर आम्ही उडी मारू. नगर परिषदेने तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे लावलेले सर्व बॅनर काढून टाकले आणि आमदाराच्या कार्यक्रमाचे, इतर कार्यक्रमाचे भरपूर बॅनर लागतात. मग ही वाचा फोडला एवढा मोठा प्रकार घडतोय. नगरपालिकेला कर जमा व्हायचा तो जमा होत नाही. मग यावर का उडी मारत नाहीये माय? आम्ही तुम्ही जे मागणी केलेली होती तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला बी कळालं, ते आम्ही शिवसाहेबाला विचारलं की बाबा ह्याचे सगळे कुठे आहेत? तुम्ही जे दुसऱ्या पक्षाला जर तुम्ही पावती नाही म्हणून कटआउट होल्डिंग काढून देता, हे जे सत्ताधारी लोक आहेत म्हणून त्यांचे ठेवलात का? त्यांनी आम्हाला दाखिले काही फाडलेले पावत्या. आता 10% फाडून 100% फायदा घेतले, ते सत्तेचा तर ते फायदा घेणारच. सत्तेचा फायदा त्यांनी नाही तर कोण घेणार? आमचं तर एक तासासाठी ठेवलं नाही, हे तर दुर्दैव आहे ना. अहो आज मला सांगा, टोटल यंत्रणा नगरपालिकाच्या माध्यमातून चालू आहे. सत्तेमध्ये त्यांनीच आहेत ना, खाली करून मुख्यमंत्रीपर्यंत त्यांची सत्ता असल्यामुळं आता जे अधिकारी आहेत ते सत्तेच ऐकणार. आपलं थोडंच आहे. ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेत हाऊसमध्ये जाऊ त्या वेळेस तुमचे दिलेले व्हिडिओ, तुमचे दिलेले सगळे होल्डिंग हवासाहेबांनी उचललं होतं हे विषय, त्यांचे सगळे आमच्याकडे आहेत. आम्ही हाऊसमध्ये गेल्यावर सर्वात पहिले याचा विचार करणार. जर त्या काळातले अधिकारी दोषी असतील त्याला त्या ताबडतोब आम्ही बडतर्फ करा किंवा कारवाई करा म्हणून सांगणार. आज सत्तेपुढे शहाणपणा चलतच नाही. कितीही आम्ही बोलून, अहो पत्रकार उपोषणला बसून बोललं तर त्यांचं ऐकणं गेल्या. पत्रकारापेक्षा आम्ही मोठे नाही. पत्रकार लय मोठे माणसं आहेत. पत्रकार हे आपल्या देशाचा चौथा स्तंभ आहे. आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत. एक महिना पत्रकार बसले तर पत्रकाराची या लोकांकडे गय नाही, सत्ताधारी आमदाराकडे गय नाही, सत्ताधाऱ्याकडे गय नाही. आम्ही तर त्याच्या पुढे लय बारके आहोत. आता ह्याच्यावर विचार करून तुम्ही आम्हाला सांगा. पार्टीचे हे आहेत ना. हो ना, पार्टीच आहे ना. पार्टी कुठं सत्ता आमची? तुम्हाला वगळता बाकीचे नगरसेवक एमआय मधून निवडून आले आणि आता बाजूला जाऊन बसले. तुम्ही नेते आहेत तिथले, तुमच्यावर तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? आणि ते तिकडे जाण्याचं कारण काय? काही त्यांना विकास काम करून घ्यायचं असेल आणि काही लोकांचे वाढ चेंज झाले आहेत. त्यांच्या पर्याय होईल ना. भविष्यात पुढे का गेले? तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? नाही, विश्वास नाही. आम्ही सगळे मिळूनच घेतो. यापूर्वी काम करू
त्या माध्यमातून आम्ही काम करून घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या मार्गाने बकळ प्रयत्न केलो. आम्हाला ते काम होत नव्हता म्हणून आम्ही सत्ताधाऱ्याच्या बोटाला हात धरून आमचं मॅनिफेस्टो साध्य केलं आणि आम्ही आमच्या घरी सुखरूप परत आलो. फक्त चौकासाठीच गेलो. बाकीचे आले का मग सगळे नगरसेवक तुमच्या येतील ना, येतील. अजून त्यांचा विकास थोडा राहिलेला असेल. मी डॉक्टर जाकीर हुसेन चौकासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलो. माझं काम साध्य झालं आणि पुन्हा मी MI मध्ये आलो. हे सगळी घटना तुम्ही बॅरिस्टर ओवैसी साहेबांशी चर्चा केलं होतं का जाण्यापूर्वी? आता हे सांगायची का गरज आहे? नाही सांगा. हे सांगायची का गरज आहे? त्यांनी नगरपालिकेच्या निवडणूक येणार आहे, तुम्ही त्यालाच प्रश्न विचारायचे. म्हणजे तायबे असं म्हणतो नाही मग आमच्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास केला, तुम्ही त्या विश्वासाला सडा घातलो नाही. मी कोणत्याही मार्गानं मी मॅनिफेस्टोचं एक कार्य पूर्ण केलं. सर्वांना विनंती आहे की नाश्त्याचं व्यवस्था केली. MIMची बातमी लावल्या म्हणून एक शहराध्यक्षाने तुम्हाला आणि एक 2-4 पत्रकारावर शिवगाळ केले, त्याच्यावर काय म्हणणं आहे? ज्या गोष्टीवर तर माझा निषेध आहे आणि मला एखाद्या सामान्य माणसाला जर त्याच्यामध्ये आहे की रेकॉर्डिंग मध्ये जे बातमी लावल्या त्यांना शिवगाळ केलं त्यांचं म्हणायचं उद्देश असं नव्हता. ऐका बसा त्यांचं आणि ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही ऐका, पत्रकार हे गुंडागर्दी करू शकत नाही. पत्रकार दुश्मन बी असलं तर त्याच्या खांद्याला खांदा लावून थांबतो. त्याचं काम आहे लोकशक्तीला जागृत करणं. त्यांचं काम आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना पूर्ण अधिकार आहे. असं जर कोणी दंडशाही करून सत्तेची माझ्यावर जर कोणी बोलत असेल तर त्या घटनेचा मी माझ्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि सर्व पत्रकाराला सांगतो. आज एका पत्रकाराला झाले म्हणून तुम्ही तुमचं जर ते माझ्या गटाचं नाही तटाचं नाही म्हणून जर शांत माझं उत्तर द्यायला पाहिजे होतं. हे पैसा आणि सत्तेची संपत्तीची माज आहे. हे माज उगीची जनता उतरल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाड़ी के साथ अगर गठबंधन नहीं होते तो MIM की क्या भूमिका? आता आमच्या जर गठबंधन नाही झालं तर आम्ही परिषदेला जाऊन सांगणार की समविचारी पक्षाचं असं म्हणणं आहे, त्यांनी गठबंधन करायला तयार नाही. पक्षानं जे निर्णय घेईल ते आम्ही करू. MIM की तयारी आहे का? पक्षानं जर म्हणलं सगळेच निवडणुका लढवा म्हणजे तर आम्ही तयार आहोत. अजेंडा काय असेल? जे आपण सोडून जे बाहेर जे 7 गेले होते त्यांना परत तुम्ही उमेदवार देणार का? आता आरक्षण प्रमाणे जर गरज पडली तर देवाच लागेल. आहो साहेब, 12ने भाजपमध्ये काँग्रेसची लोक आहेत. राजकीय समीकरणासाठी कोण कुणाला देईल याची काहीच शक्यता सांगता येत नाही. तुम्ही उघड्या डोळ्यानं बघला रात्री इथं सकाळी ह्या पक्षाचा पहाटे 5 वाजता शपथविधी होलेली आहे. याच्यापेक्षा उदाहरण दुसरं का देणार कोणी? देशाच्या इतिहासामध्ये पहाटे 5 वाजता शपथविधी झाली होती का? सांगा ना. अजून 4 दिवसानं सगळं कुटुंब एका घरात होते का? राजकारणात काही होऊ शकत. नाश्ता देऊ. मी सर्व आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकारांनी उपस्थिती लावली. मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या सगळं पदाधिकाऱ्यातर्फे मी सर्वांचे लाख आभार मानतो. आम्ही नाश्त्याचं व्यवस्था केलेली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी नाश्ता करून जावं.